तुमची आमची सगळ्यांची लाडकी सोनियाज वर्ल्ड म्हणजे माझी बच्चू दीदी आली होती पप्पांकडे, म्हणून तिला भेटण्यासाठी फ्रायडेला मी पप्पांकडे गेले होते. अध्यायला आणि ओवीला घेऊन ती आली होती. खूप दिवसांनी पोरं मला भेटली, तीही भेटली, तर खूप छान वाटलं. आणि अदू तर इतका मस्तीखोर झाला आहे ना की काही विचारू नका. तिला एक सेकंद शांत बसवत नाही. त्यामुळे माझी ताई खूप बारीक झाले बरं का. आणि सगळेजण असे ना भुईमुगाच्या शेंगा फोडत होतो आणि मी तर शूट करत होते, मी काही फोडत नव्हते. पण अदू मात्र इतका पसारा घालत होता ना, शेंगा फोडलेल्या शेंगा मिक्स केलेला टर्फला सगळं मिक्स करत होता आणि फक्त त्रास देण्याचं काम करत होता. ओवी आणि रिया छान असं ड्रॉइंग करत बसलेले. त्याच्यानंतर त्यांचे पेपरही तो खेचत होता, म्हणून मग ते दोघंजण डायनिंग टेबलजवळ जाऊन बसले त्याला शांत करण्यासाठी. म्हणून मी इकडनं असं छान असं हसवत होते. तितका हसत होता ना, म्हटलं हे छान असं कॅप्चर करून घ्यावं, म्हणून मग ते कॅप्चर केले. इतका क्यूट आहे ना, खूप क्यूट म्हणजे खूप क्यूट. नंतर रात्री आमचं सगळ्यांचं आवरल्यानंतर सगळे झोपले होते आणि ह्या साहेबांना काही झोप नव्हती. मग स्वेटर घालून इकडे तिकडे नाचकाम चालू होतं. तेही इतकं क्यूट वाटत होतं ना, म्हणून मग मी तेही शूट करून घेतलं आणि मी त्याला अशी खेळवत होते, त्याच्या गालाला हात लावत होते. त्याला इतकी छान वाटत होतं ना, खूप क्यूट. त्याचे डोळे तुम्ही बघाल ना तर त्याच्या डोळ्यांमध्ये तुम्ही प्रेमात पडाल, त्याच्यापेक्षा त्याच्या डोळ्यांमध्ये प्रेमात पडाल. चला तर मग बाय.